एक असा शिक्षक जो लाखो गरीब मुलांना स्वस्तात शिकवतो, त्याच्याच कोचिंग क्लासवर दगडफेक झाली. मी बोलतेय आपल्या अनोख्या शिक्षण पद्धतीसाठी देशभरात प्रसिद्ध असलेले खान सर यांच्याबद्दल. पाटण्यातल्या खान सरांच्या खान ग्लोबल स्टडीज वर मंगळवारी रात्री 15 ते 20 जणांच्या टोळक्याने हल्ला केला. कोचिंग क्लासचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, ज्यात एक सुरक्षा रक्षक जखमी झालाय. दरम्यान त्याच वेळी दुसरीकडे नुकतंच टीव्हीच्या न्यूज अँकर अंजना ओम कश्यप यांनी या देशातल्या युट्यूब शिक्षकांना दो कौड़ी के म्हणत जोडपून काढलं, ज्यावर खान सरांनी त्यांना उत्तरही दिलं होतं. त्यामुळे मंगळवारी झालेल्या खान सरांच्या कोचिंग क्लासवर हल्ल्यामागे नेमकं कारण काय आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. आता हे नेमकं प्रकरण काय आहे तर असं म्हटलं जात आहे की खान सर यांच्या पाटण्यातील खान ग्लोबल कोचिंग इन्स्टिट्यूटवर मंगळवारी रात्री हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कोचिंग क्लासचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून एक सुरक्षा रक्षक जखमी झालाय. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये काही तरुण सुरक्षा रक्षकाला मारहाण करताना, विटा दगड फेकताना आणि पोस्टर फाडताना स्पष्ट दिसतात. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप पसरला. दुसरीकडे खान सर यांनी कोचिंग सेंटरवर गोळीबार झाल्याचा देखील आरोप केला होता. मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावलाय. मंगळवारी रात्री साधारण 10 वाजण्याच्या सुमारास जेव्हा इन्स्टिट्यूटमध्ये ऑनलाईन बॅचेस सुरू होत्या, तेव्हा अचानक 15 ते 20 जणांच्या टोळक्याने कोचिंग सेंटरवर हल्ला चढवला. व्हिडिओमध्ये हल्लेखोर कोचिंगच्या आवारात घुसून सुरक्षा रक्षकाला मारहाण करताना दिसतायत. हल्लेखोरांनी संस्थेच्या फलक आणि पोस्टर्स फाडले, तसेच जोरदार दगडफेकही केली. या हल्ल्यात सुरक्षा रक्षकाचे डोकं फुटलं असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात आता दाखल करण्यात आलाय. खरं तर घटनेनंतर सुरुवातीला माध्यमांशी बोलताना खान सर यांनी दावा केला होता की हल्लेखोरांनी तिथे 8 ते 10 राऊंड गोळीबार केला आणि बॉम्बही फेकले. आता मी स्वतः गोळीबार होताना पाहिला असं ते म्हणाले होते. मात्र पटना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि प्राथमिक तपासाच्या आधारे गोळीबाराची घटना फेटाळून लावली आहे. यानंतर खान सरांनी यू टर्न घेतला. त्यावेळी तिथे प्रचंड तणावाचं वातावरण होतं, त्यामुळे नेमकं काय घडलं हे स्पष्ट समजलं नाही आणि सुरक्षा रक्षकाने जे सांगितलं ते मी माध्यमांना सांगितलं असं पुढे खान सर म्हणाले. दरम्यान या वादाचं नेमकं कारण समोर आलं असून असं म्हटलं जात आहे की खान सरांच्या कोचिंग क्लासच्या शेजारीच ज्ञानबिंदू कोचिंग नावाचं आणखीन एक सेंटर आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बिहार पोलीस भरती परीक्षेत खान सरांच्या इन्स्टिट्यूट मधील मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ खान सरांच्या स्टाफने तिथे एक मोठा बॅनर लावला होता. आता हा पोस्टर शेजारील कोचिंगच्या बोर्डच्या वर आल्यामुळे वादाची ठिणगी पडली आणि यावर बोलताना खान सर म्हणालेत की आम्ही अत्यंत कमी फी मध्ये गरिबांच्या मुलांना शिक्षण देतो आणि दरवर्षी हजारो विद्यार्थी यश मिळवतात. शेजारील कोचिंगला असलेल्या आमचं यश आणि कमी फी खटकत होती. त्यांनी मला 2 दिवसात कोचिंग उडवून देण्याची धमकी दिली होती आणि आम्ही सर्व हल्लेखोरांचे चेहरे ओळखले असून FIR दाखल केलाय असं देखील खान सर म्हणाले. दरम्यान याच काळात एक वेगळाच वाद धुमसत होता. आज तकच्या ज्येष्ठ अँकर अंजना ओम कश्यप यांनी एका कार्यक्रमात युट्यूब वरील स्टार टीचर्सवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी या शिक्षकांना थेट दो कौड़ी के म्हटलं आणि ते फक्त पैशासाठी शिकवतात, विद्यार्थ्यांची फसवणूक करतात असा आरोप त्यांनी केला. तर अंजना ओम कश्यप यांनी म्हटलंय की हे युट्यूब शिक्षक आपले प्लॅटफॉर्म व्यवसायासारखे चालवतात. सोपे फॉर्मॅट आणि सेन्सेशनल टायटल्स वापरून मोठे ऑडियन्स मिळवतात आणि मग आपल्या अकॅडमिक डोमेनच्या पलीकडे जाऊन प्रत्येक मुद्द्यावर टिप्पणी करू लागतात. ज्यावर पुढे खान सर यांनी प्रतिक्रिया दिली आणि ज्येष्ठ पत्रकाराच्या वक्तव्याला थेट उत्तर देताना म्हणालं की तू अपना ज्ञान अपने पास रख. आता खान सरांनी दिलेल्या या प्रत्युत्तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं, ज्यामुळे टीव्ही मीडिया विरुद्ध डिजिटल एज्युकेशन असा एक नवाच संघर्ष उभा राहिला. लाखो विद्यार्थी ज्यांचं आयुष्य या युट्यूब शिक्षकांनी बदललं ते सोशल मीडियावर उतरले आणि या अँकरच्या वक्तव्याला तीव्र विरोध केला. शेवटी काय, एका बॅनर पासून सुरू झालेला हा वाद दगडफेक, मारहाण आणि FIR पर्यंत पोहोचलाय. पण जरा थांबून विचार करण्यासारखी गोष्ट आहे, खान सर यांच्यावर हल्ला का झाला? ते स्वस्त शिकवतात म्हणून, त्यांचे विद्यार्थी पास होतात म्हणून, की गरीब घरातली मुलं त्यांच्यामुळे सरकारी नोकरी मिळवतात म्हणून?
मुळात देशभरात जिथे जिथे स्वस्त आणि दर्जेदार शिक्षण दिलं जातं तिथे तिथे अशा पद्धतीच्या व्यावसायिक स्पर्धा हिंसाचाराचं रूप घेत आहेत का, हा देखील मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.